24 तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश. विसरवाडी हद्दीतील घरफोडीचा गुन्हा अवघ्या 24 तासात उघड, आरोपी अटकेत, 62,000चा मुद्देमाल जप्त. विसरवाडी पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडीचा गुन्हा अवघ्या 24 तासांच्या आत उघडकीस आणत स्थानिक गुन्हे शाखेनं मोठं यश संपादन केलं. या कारवाईत आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 62,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. 24 एप्रिल 2026 रोजी फिर्यादी सरलाबाई गावित राहणार खडकी, तालुका नवापूर, जिल्हा नंदुरबार यांच्या घरातून अज्ञात चोरट्यानं सोने चांदीचे दागिने चोरी करून नेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 173/26 बेनेस कलम 305 331 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा समांतर तपास करून असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त माहिती मिळाली की खडकीपाडा येथील अमित भामट्या गावित हा चोरीतील दागिने विकण्यासाठी विसरवाडी येथील नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावरील पुलाखाली थांबलाय. या माहितीच्या आधारे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं तातडीनं सापळा रचला. संशयित इस्माला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने घरफोडीची कबुली दिली. पंचासमक्ष घेतलेल्या अंगझडतीत आरोपी अमित भामट्या गावित वय 20 राहणार खडकीपाडा, पोस्ट खडकी, तालुका नवापूर, जिल्हा नंदुरबार याच्याकडून 53,500 रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने, 8,500 रुपये रोख रक्कम असा एकूण 62,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. अवघ्या 24 तासात गुन्हा उघडकीस आणल्यानं स्थानिक गुन्हे शाखेसह विसरवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयेश खलानी यांचं सर्वत्र कौतुक होतं. सदर गुन्ह्याचा पुढील तपास विसरवाडी पोलीस ठाण्याचे नवनियुक्त प्रभारी अधिकारी जयेश खलानी करत आहेत. हे कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राकेश वसावे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश चित्ते, दीपक वारोळे, पोलीस शिपाई अभय राजपूत, रामेश्वर चव्हाण आदींच्या पथकाने केले. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी वसंत वाणी, नवापूर, विसरवाडी.